मोदक कुठलाही असो, खरं गमक असतं ते परफेक्ट सारणात. 2 टेबलस्पून बेसन छान भाजून घ्या आणि त्याच वेळी खवा सुद्धा हलका भाजून बाजूला ठेवून द्या. आता थोड्याशा तुपावर ओलं खोबरं घाला. थोडंसं कोरडं झालं की त्यात गूळ घाला. आता गूळ कसा चांगला ओळखायचा, तर थोडासा हाताने दाबला तर तो कुस्करला गेला पाहिजे आणि काळा नकोय, म्हणजे काय लाईट ब्राऊन कलरचा. बारीक किसलेला असावा म्हणजे पटकन विरघळतो. तसंच यानंतर आपण खसखस, ड्रायफ्रूट, वेलची आणि जायफळ घालूयात. खसखस नेहमी भाजून घालावी, नाहीतर ती बेचव लागते. हे सर्व घालून झाल्यावरती आता वेळ झाली त्याच्यामध्ये बेसन आणि खवा घालण्याची. हे घातल्यानंतर सारण खूप वेळ परतत बसायचं नाही, नाहीतर कोरडं होईल. 2-3 केसरच्या गाड्या घालून गॅस बंद करा. रेसिपी सेव्ह करा आणि हे मोदकाचं सारण नक्की ट्राय करा. अशाच टिप्ससहित रेसिपीजसाठी मला फॉलो करत राहा.